विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट सगळं फुकट. अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे. आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे. बघा सरकारने काय काय केलंय बघा. अरे 2 वर्षात काय केलंय बघा. 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला. 350 कोटी. 1 लाख लोकांचे जीव वाचवले. 1 लाख. लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे लाडके शेतकरी, माझे लाडके ज्येष्ठ, माझे लाडके वारकरी, माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळे माझे लाडके आहेत. आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील. आपला शहाजी बापू अस्सल रांगडागडी आहे. काय ती भाषा, काय ते डायलॉग, सगळं एकदम ओके. बरोबर ना बापू. पण मी तुम्हाला सांगतो, जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा, गोड, त्याच्यात गोडवी जास्त आहे. बापू बोलायला लागले, बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात. खरं तर ते आपल्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. ये मोर अंधान कुण हात, प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्रीच्या पार. अरेला कार्य करण्याची ताकद या बापू मध्ये आहे ना. कारण हा आपला रांगडागडी आहे. आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय. आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा. सरकारने ही योजना आणली, याची चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, अरे कसल्या पोकळ घोषणा, पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे. याला हलक्यात घेऊ नका. या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते. त्याला वाघाचं काळीज लागतं. लांडग्याला वाघाचं कातडं पांघरून लांडगा वागवत नाही. कोणाला धमकावत आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी, माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय. तुम्हाला सत्तेत पोहोचू देणार नाहीत. तुम्ही या योजनेला विरोध केलाय. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवायचंय. 20 तारखेला पूर्वी जो उठाव केला, काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. त्यावेळी बापू विनोद करायचे, आम्हाला हसवायचे. बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं. टांगा पलटी घोडे फरार. अरे परिस्थिती तशी आली होती. बाळासाहेबांचे विचार विकले. बाळासाहेब नको होते ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं. महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.
बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं, मग कसा राहणार बापू? बापू मला रोज सांगायचं, साहेब काय करताय, लवकर करा की, लवकर करा की. अरे मी म्हणालो थांब, त्याला नीट सगळं जुळवाजुळव करावं लागतं. आणि मग आमचं मिशन फत्ते केलं. आता बापू चिंता करू नका, तुम्हाला सांगतो, ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली आहे. 20 तारखेला बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात, लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत. इकडे मी सांगतो, आम्ही लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले, काय 1500 रुपये भीक देत आहे, लाच देत आहे का विकत घेत आहे? अरे मी बोलो, या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप? कुठं आहे तुम्ही? हे तुमचे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला, तिकडे त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली. दुसऱ्या कोर्टात गेलेत, तिकडून पण एक लगावतील. आता अरे तुम्ही त्यांना विचारा, निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला, का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले? का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले? का तुम्ही आमच्या मुळावर उठले? आणि म्हणून ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे.